राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मुंबईचं भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या महामानवांना वंदन करतो। आज या आदरणीय प्राचार्य टी.व्ही. सावंत सरांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून आपले आदरणीय नेताजी गोरे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुरामजी मराठे सर, आदरणीय बलवंतराव जाहे सर, आदरणीय जे.पी. शेळके सर, समोर बसलेले सर्व माजी प्राचार्य वर्धने सर असतील, सुंगे सर असतील, आज जो प्राचार्य बाबा सावंत सरांच्या प्रतिष्ठानानं मला सन्मानित केलं त्याबद्दल मी प्राचार्य बाबा सावंत प्रतिष्ठानचा अत्यंत ऋणी आणि आभारी आहे, पहिल्यांदा घोषित करतो। ज्या कामासाठी सन्मानित केलं गेलं 1993 पासून मी गोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणा किंवा पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ चालली गेली, या चळवळीमध्ये मी 1998 साली बीड शहरात दाखल झालो, म्हणजे बीड जिल्ह्यात दाखल झालो। मी अगोदर औरंगाबादमध्ये काम करत होतो, त्यावेळेस समाज ब्रिगेडची निर्मिती झाली त्यावेळेस मी औरंगाबादला काम करायचो। बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आता मी जर काम एक विषयाचं काम करत सांगितलं बसलो तर तुम्ही सगळे अत्यंत एका मिनिटात संपणार नाही। ते समाज ब्रिगेडच्या स्थापनेपासून तर समाज ब्रिगेडच्या गावागावाच्या विस्तारापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये समाज ब्रिगेडची स्थापना करत असताना डोके सर असतील, चौधरी सर असतील, या सगळ्यांना माहिती आहे। अगदी आम्ही काळ्या कोळीत सावंत सर जायचो, परळीला गेलो तर आणि आस्तीला गेलो, म्हणजे या बीड जिल्ह्यामध्ये समाज ब्रिगेडचं नेटवर्क उभा करण्यामध्ये डोक्याच्या मालिश पासून तर बुटाच्या पॉलिश पर्यंत सगळे धंदे पोरांनी केले पाहिजे हे गावागावात सांगण्याचं काम सावंत सरांच्या सोबत मी आणि सावंत सरांनी केले। काळ्या कोळीमध्ये जाऊ त्याला सगळेच आपण साक्षीदार आहात। म्हणजे मग मला अजून आठवतं साजूकरांची सही आणि साजूकर साहेबांनी दिलेलं मला अर्ध्या जिल्ह्याचं पत्र, अर्धा जिल्हा तुम्ही सांभाळा, बरोबर आहे का साजूकर साहेब? म्हणजे मी अर्ध्या जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष होतो त्यावेळेस, आणि मला अजून आठवतंय सगळं माझ्याकडे पत्र जपून साजूकर साहेब तुम्ही दिलेलं पत्र। म्हणजे मला हे सांगत असताना माझ्यासोबत दुसरे एक जिल्हाध्यक्ष होतं, त्यांनी काहीच काम केलं नाही आणि मग अशी वेळ आली सावंत सरावर की मला पूर्ण जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष करावा लागला। आणि मग त्या चळवळीमध्ये पूर्ण झोकून देऊन जेवढं काम केलं समाज ब्रिगेडच्या माध्यमातून, त्या समाज ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना पुढे शेतकरी हा माझ्या समोर आला। सरांच्या याच्यातून सातत्यानं अगदी बारीक बारीक गोष्टीतून सरांचं शेतकऱ्यावरही फार लक्ष होतं। आमचे प्रधान सरांनी प्रतिष्ठानचे सगळे उद्दिष्ट अक्युरेट सांगितले। ते सांगत असताना सरांचा शेतकऱ्यावर इतका भार होता का शिक्षण बरोबर नोकरी सर कधीच म्हणत नव्हते, शिक्षण बरोबर नोकरी नाही, शिक्षण बरोबर शिक्षणासोबत पैसा कमवता आला पाहिजे। शेती करायला किती उत्पन्न वाढवायचं हे सरांनी सांगितलं। शेतकरी शेतीमधून एकरी 1 लाख रुपये निघाले पाहिजे हे सरांनी कायम सांगितलं। आणि त्याच्यामुळे आम्ही शेतीमध्ये 13 पासून मी लक्ष दिलं आणि 2013 ला मी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा अभ्यास केला 2013 आणि माझ्या तालुक्यातले इथे बरेचसे लोक आहेत, ढोलकर सर आहेत, नेगारे सर आहेत, नारायणराव सुळे येतात, रामकृष्ण कोल, रामप्रसाद कोल येतात, अशा अनेक लोक माझ्या तालुक्यात आहेत। माझ्या तालुक्यामध्ये मला या विम्यामध्ये आता गोरे साहेबांना सगळं माहित आहे, विम्याचा इतका विमा जर मी तुम्हाला सांगत बसलो तर तुम्ही सगळे अत्यंत गांभीर्याने ऐकतात, कारण पैसा मिळतो विम्यात। घराघरातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पैसा गेला पाहिजे 2013 पासून तर अगदी 23 पर्यंत। पण विम्यातले निकष सातत्याने सरकार असं बदलत गेलं की तुम्हाला विमा मिळाला नाही पाहिजे, अशा पद्धतीनं निकष बदलत गेले। मग याला म्हणजे ब्युरोक्रेसी सगळ्यात मोठे दोषी आहे। म्हणजे ब्युरोक्रेसी म्हणजे अधिकारी वर्ग आणि त्यासोबत पुढारी वर्ग यांची इच्छा कधीच होत नसते तुम्हाला विमा द्यावा, आणि यांना भांडून विमा आणणं हे फार कठीण काम आहे। म्हणजे मी कधी कसं भांडलो, काय भांडलो, या सगळ्या गोष्टी तिथे एका मिनिटात मला मांडता येणार नाही। याच्यासाठी स्वतंत्र विवेचन लागेल त्या विम्यावरचं। त्यावेळेस तुम्हाला हे सगळं सांगणं विमा काय, राष्ट्रीय पीक विमा योजनेपासून आताचा पंतप्रधान पीक विमा योजना, आणि मग त्याच्यामध्ये पीक कर्जाच्या आमच्या अडचणी या सातत्याने सोडत गेलो। आणि मग गेल्या वर्षी जरांगे पाटलांचं जे आंदोलन उभा राहिलं गेल्या 29 ऑगस्ट पासून, याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये कुणबी नोंद नाही असं सातत्यानं आपल्याकडे अडचणी आल्या।
2010ला मराठवाडा वेरूळ ते तुळजापूर कोरे साहेबांच्या निमित्ताने आम्ही पूर्ण मराठवाडा फिरलो आणि त्या मराठवाड्यामध्ये आम्ही सांगितलं की मराठवाड्यामध्ये पूर्वी नोंदी ह्या निजामाचं सरकार असल्यामुळं त्या निजाम दर 10 वर्षाला रेकॉर्ड जाळून टाकायचा. निजामाच्या ज्या काही कागद होते तर 10 वर्षाला जाळून टाकायचा, म्हणून आमच्या नोंदी सापडत नाही ही आमची अडचण होती. परंतु ज्यावेळेस आपण हे मला एक माझे मित्र संतोष यादव म्हणून त्यांनी सांगितलं मला की या कागदावर पूर्वी नावाची नोंद आहे. मला तेवढाच क्लिक झाला, वाघोली सरांना माहिती सगळं. आणि मग तेवढा क्लिक झाला म्हणून मी त्यांना गेल्या दसऱ्याच्या दिवशी माझ्या गेवराई तालुक्यातलं सगळं रेकॉर्ड मी ओपन केलं आणि ओपन केलं तर मेघारे सर मी साक्षीदार आहेत आणि मी संतोष यादवला दसऱ्याच्या दिवशी गेल्या दसऱ्याच्या दिवशी घेऊन आलो आणि गेवराईतल्या सगळ्या गावातल्या नोंदी शोधून काढण्यासाठी मी लढाई सुरू केली. आणि मग ती सुरू करत असताना मग आता मला मोडी वाचता येत नव्हती, मला मोडीचं काही अभ्यास नाही. आता मी मोडीतला चांगल्यापैकी डॉक्टर आहे, म्हणजे या डॉक्टरकी सोबत मोडीचा चांगला डॉक्टर आहे. आणि मग याच्यामध्ये मला माझ्या गेवराई तालुक्यामध्ये सुरुवातीला 68 गाव सापडले, एकही नोंद नाही असं बीड जिल्ह्यातला निरंतर रिपोर्ट आहे. बरोबर आहे का बाबुले सर? एकही नोंद नाही बीड जिल्ह्यामध्ये कुणबीची. हा विषय योगाबल हा म्हणून तुम्हाला मी सांगतोय, नाही तर कुणबी हा विषय तुम्हाला सांगायला गेलं तर फार वेळ लागेल त्याला. मग आपण कुणबी कधी झालो? 1920 पर्यंत आपण सगळे कुणबी होतो. मराठवाड्यातला प्रत्येक मराठा कुणबी होता 1920 पर्यंत. आणि 1920 नंतर तुम्ही सगळ्यांनी मराठा हे शौर्याचं पदक आहे किंवा ग्रेटनेसचं पार्ट आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मराठा लावायला सुरुवात केली. तुम्ही आम्ही सगळ्यांनी इथला मराठवाड्यातला जे काही तत्कालीन मराठवाड्याचे 5 जिल्हे होते, आज 8 जिल्हे मराठवाड्याचे. त्या 8 जिल्ह्यामध्ये सगळ्या घराघरामध्ये एकही मराठा नव्हता, सगळे कुणबी होते. हे मी नाही सांगत, मला ज्या सापडल्या नोंदी त्याच्यावर सांगतो. गावाच्या गावा ज्यावेळेस मला सापडतात ना, सापडली ना, त्यामध्ये प्रत्येक गावाचं जर रेकॉर्ड ज्या गावात अखंड रेकॉर्ड सापडलं त्या गावात एकही मराठा सापडला नाही. आणि ही 1881 जनगणना सापडली आणि 1881च्या या जनगणनेमध्ये निजामाने सगळं सविस्तर लिहून ठेवलेलं आहे आणि मोडीमध्ये दडदडीत केलेली तुमची माझ्या खापरपंजाची किंवा माझ्या खापरपंजाच्या वडिलाची दडदडीत जात दिलेली, त्या जातीच्या रकान्यामध्ये कुणबी. आणि मग ह्या नोंदी सापडल्यानंतर याचं लिप्यांतर म्हणजे भाषांतर करणे, ते मराठीत भाषांतर करणे, त्या वंशावळ जुळून देणे, त्या वंशावळ जुळल्यानंतर त्या तुमच्या पोर्टलला लावणे आणि पोर्टलला लावल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळून देणे आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचं कास्ट व्हॅलिडिटी करणे, इथपर्यंतच्या प्रोसेस त्या सगळ्या केल्या. पण मी नुसतं गेवराई तालुक्यातून गेलो तर बसायला असं नाही. इव्हन जरांगे पाटलाची नोंद मी असं सांगितलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचा गाजेवाजा झाला म्हणून जरांगेची नोंद नाही म्हणजे पूर्वी. मग आम्हाला आम्ही गेलो, मी आणि माझे मित्र संतोष यादव आम्ही गेलो आणि त्या शिरूर त्या भूमी अभिलेख मध्ये ती सुद्धा नोंद आम्ही शोधून काढली. मनोज जरांगेची नोंद सुद्धा आम्ही शोधून काढली आणि मनोज जरांगेला सुद्धा कसं मिळेल त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावली. आणि मग ते आम्हाला त्या गावामध्ये 71 नोंदी सापडल्या या माधुरी गावात. आणि मग मित्र हो, या कुणबी नोंद शोधत असताना गेली वर्षभर मला त्याच्यात पूर्ण वेळ गेला. मी कुठेही म्हणजे जरांगे पाटलासोबत माझा एकही फोटो नाही, म्हणजे तुम्हाला जाहीर सांगतो एकही फोटो नाही. पण मला वाटतं ज्यासाठी आंदोलन चालू आहे ते काम जास्त महत्वाचं असं मी समजलं आणि त्याच्यामध्ये त्या समर्पण करून मी हे काम केलं. मला सन्मानित करत असताना या पाकिस्तानचा मी आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद जास्त बोलणार नाही कारण माझ्या एक विषयावर बोलायला गेलो तर मला 2-2, 3-3 तास लागतील कारण इतकं डीप मध्ये त्याच्यामध्ये ज्ञान आहे. विम्यावर जर तुम्हाला मी सांगत गेलो, पीक कर्जावर जर सांगत गेलो, स्केल ऑफ फायनान्स बँक अधिकारी असतील तर त्यांना विचारा बँक अधिकारी कशी त्रास देतात शेतकऱ्याला बरं का. पण त्याच्याकडे 5 एकर जरी जमीन असली झाला तरी त्याला स्केल ऑफ फायनान्स जर समजा तुमचा 65,000 रुपये हेक्टरी आहे मग त्याला म्हणून तुला 20,000 देतो. अशा प्रकारे बँकेचं आता आमचे नारायणराव माहितीच कळेल ना हे सगळं आम्ही पीक कर्जाचे कशा पद्धतीने काय केलं, अनेक बँकामध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट होते. याच्यामध्ये काम करत असताना शेतकरी हा सगळ्यात मोठा शोषित घटक आहे, म्हणजे शोषित घटक आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून मी ते अत्यंत जाणीवपूर्वक शेतकऱ्यामध्ये काम केलं आणि म्हणून मला वाटतं की हे काम सगळं अत्यंत तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक महसूल मंडळामध्ये. आता महसूल मंडळ म्हणलं आपल्याला काय माहिती का, जिल्हा परिषद सरकार माहिती असतं, महसूल मंडळ माहिती असतं. महसूल तुमचं सगळे आकडेवारी सगळी महसूलची सगळं याच्यानुसार जातं. मग त्याच्यामध्ये पावसाची आकडेवारी असं आता याच्यात बारीक तुम्हाला मी सांगत गेलो तर फार वेळ लागेल म्हणून मी जास्त वेळ घालणार नाही. एवढंच या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.